गाईज आम्ही शिर्डीला पोहोचलेले आहेत. इथे फोन ठेवावा लागेल आय थिंक मला, तर जेवढं जमेल तेवढं मी शूट करते. आता आम्ही गाडी पार्क करणार आहे. शिर्डीला पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही कार पार्क केली आणि त्यानंतर आता आम्हाला ठेवायचं होतं चप्पल कुठल्या शॉपमध्ये ठेवायची हा मात्र खूप मोठा प्रश्न झालेला. एकतर काही शॉप अशा होत्या ज्या मंदिराच्या अपोजिट साईडला होत्या आणि जर मंदिराच्या मध्ये जर चप्पल ठेवायची होती तर तिथे चार्जेस होते, जे चार्जेस खूप जास्त होते. इवन फोनसुद्धा ठेवायचा होता त्याचेसुद्धा वेगळे चार्जेस होते. आता मंदिराच्या अपोजिट साईडला चप्पल ठेवायला प्रॉब्लेम नव्हता, पण तुम्ही ऊन बघू शकता. एवढ्या उन्हामध्ये रस्ता क्रॉस करून जायचं, ट्रॅफिक, आणि इतके भयानक चटके बसू लागले. तर इथे आम्ही चर्चा करत होतो की नेमकं चप्पल ठेवायची. जोपर्यंत आम्ही चर्चा करत होतो तोपर्यंत माझा भाऊ कार पार्क करत होता आणि इवाचे डॅडी तोपर्यंत हळूहळू थोडंसं समोर गेले. त्यांना वाटलं आम्ही मागेच येतोय आणि मला ते लक्षात आलं. मी त्यांना कॉल केला आणि मी पण त्यांच्या मागे जाऊ लागले. तोपर्यंत मम्मी पप्पा सुद्धा मागे राहून, आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण वेगवेगळे झालो. आम्हाला कळलं सुद्धा नाही. आता मी त्या सगळ्यांना शोधतीये की नेमकं सगळे गेले कुठे, आणि मी मात्र एकटीच एका बाजूला. लहानपणी भीती असायची ना की मी हरवून जाईल, आज पक्का तीच फिलिंग आहे. सो गाईज मम्मी पप्पा मागे राहिलेत आणि दीपक इवा पुढे आहेत आणि मी दोघांच्या मध्ये. हे दोघे इथे आणि मम्मी पप्पा मागे. सगळ्यांसाठी थांबावं लागेल. काय खायचं? किती वेळ थांबायचं अजून? मम्मी पप्पा मागे राहिले. गरमी खूप आहे, चेहरा काळा पडलाय धुळीने. का घेऊ? अगोदर दर्शन घेऊ आणि मग कुर्ती घेऊ. एक 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 जण येत आहेत, तुम्ही बघू शकता. मम्मी मागे, भाऊ आणि पप्पा. इवा जाऊ नको. आता इथे चप्पल ठेवणार आहे आम्ही आणि इथून फोन पण ते बंद होईल. कॅमेरा लॉकर वगैरे आहे. मध्ये फोन अलाउड नाहीये, सो मी मध्ये दर्शनाला तुम्हाला नाही दाखवू शकणार. मी बरंच दूर फोन लॉकरमध्ये ठेवणार आहे. सो भेटूया दर्शन झाल्यानंतर. बोला दादा, काय हाल झालेत. दर्शन झालंय. दर्शनामध्ये आम्हाला जवळजवळ 4 तास लागले. आम्ही 11 ते 12 वाजता दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि आम्ही 4 वाजेच्या दरम्यान बाहेर आलो. विचार करा किती तास लागले. झालं असं की आज खूप गोंधळ होता. जास्त गर्दी असल्यामुळे त्यांनी काय केलं, एक रूममध्ये आम्हाला बंद केले. म्हणजे एका रूममध्ये गेले, ती रूम बंद केली आणि त्यानंतर डायरेक्ट दर्शनाला सोडलं. त्या रूममध्ये आम्ही जवळजवळ 3 तास बसलो होतो. जागा होती, मस्त AC होती, थंड हवा होती, पण फोन नव्हता. आणि त्या 3 तासामध्ये मला इतका त्रास झाला, कारण आम्ही बिना फोनचे बसायची सवय नव्हती. काहीतरी वाचणं वगैरे काहीतरी लागतं. तिथे फक्त एक TV होता ज्याच्यावर साईबाबाचा एक मूवी लागलेला होता. गप्पाही मारू शकत नव्हतो कारण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी बसलो. मग दर्शन झाले. दर्शनानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आलो. इथे आम्ही खूप लहानपणी असतेवेळी आलो होतो. प्रसाद शक्यतो आम्ही म्हणजे दर्शन झालं की लगेच निघायचो, बट त्यावेळेस म्हटलं चला कसंही करून आपण जाऊया. खूप वर्षानंतर मी इथे वापस आले. इथेही खूप जास्त गर्दी गोंधळ होता, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसून मस्त प्रसादाचा आनंद घेतला. खूप वर्षानंतर प्रसाद खाऊन खूप बरं वाटलं. बट झालं असं की जेव्हा आम्ही प्रसादासाठी येत होतो आमची गाडी ऑलरेडी पार्क्ड होती आणि आम्ही पायी आलो. पायी येतेवेळी पाऊस आला होता. पावसामुळं आम्ही भिजलो. तरीसुद्धा आम्ही मस्त जेवण केलं, मस्त प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर तिथेच जवळ एका ठिकाणी म्हणजे प्रसादालयाच्या बाहेरच थोडेसे शॉप होते जिथे आम्हाला शॉपिंग करायची होती. बऱ्याच दिवसापासून मला देवाचं जे ताट आपण बनवतो, प्रसाद देवाला जे ठेवतो, शक्यतो मी घरच्याच एखाद्या छोट्या वाटीमध्ये ठेवायची, जी देवासाठीच मी ठेवली होती बाजूला.
पण मला प्रसादासाठी एक प्लेट घ्यायची होती छान, त्याच्यामध्ये वाटी चमचा असं काही आहे का, तर खरंच मला तिथे भेटला. आम्ही जेवण वगैरे केल्याच्या नंतर तिथे शॉपिंग केली आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी भेटल्या, पण मी तिथे काही शूट करू शकले नाही कारण पाऊस इतका जोराचा होता. तेवढ्या पावसामध्ये मी जाऊन इवासाठी 2-3 काहीतरी टॉईज घेऊन आले आणि माझ्यासाठी एक प्लेट घेऊन आले, म्हणजे देवासाठी, देवाच्या प्रसादासाठी. इतकी क्यूट प्लेट होती छोटीशी, त्याच्यामध्ये छोटासा ग्लास होता, 2 वाट्या, 1 चमचा, आणि मला खूप आवडलं. जास्त काही शॉपिंग करू शकले नाही कारण पाऊस भरपूर होता आणि अशा प्रकारे आमचं शिर्डीचं दर्शन सफल झालं. सकाळी 6 वाजता निघालो. रस्त्यामध्ये समृद्धी महामार्गावर थोडासा प्रॉब्लेम झाला, बट खूप छान दर्शन झाले. दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.